आणि प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन संवाद दिशा उद्याची ही व्हर्च्युअल व्याख्यानमाला सादर होत आहे. आजच्या कार्यक्रमात मी डॉक्टर वसुधा गर्दे आपले स्वागत करते. या सिरीज मधला आज 5वा भाग आहे आणि विषय आहे कोविड-19च्या भोवऱ्यातील भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य. संदर्भ आहे चौथी औद्योगिक क्रांती आणि नवे आर्थिक पॅकेज. चर्चेचा विषय तसा फार गुंतागुंतीचा वाटतोय. परिस्थिती ही तशीच आहे. हा गुंता सोडवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव. डॉक्टर जाधव या कार्यक्रमात आपले स्वागत करते. डॉक्टर नरेंद्र जाधव हे माननीय राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्त केलेले सदस्य आहेत. तसेच ते एक एमिनंट इकॉनॉमिस्ट, शिक्षण तज्ज्ञ, उत्तम प्रशासक, नावाजलेले लेखक आणि एक थॉट लीडर आहेत. अमेरिकेच्या इंडियाना युनिव्हर्सिटीतून त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेली आहे. गेली 4 दशके ते पब्लिक सर्व्हिसमध्ये प्रोफेशनली कार्यरत आहेत. डॉक्टर जाधव यांनी प्लॅनिंग कमिशनचे मेंबर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ॲडवायझर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, चीफ इकॉनॉमिस्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे. डॉक्टर जाधव हे लेखक आहेत. इंग्लिश, मराठी, हिंदी अशा 3 भाषांमध्ये त्यांचं लिखाण चालू आहे. त्यांची फॅमिली बायोग्राफी अनटचेबल्स हे इंटरनॅशनल बेस्ट सेलर आहे आणि त्याचं 15 भाषेत भाषांतर झालेलं आहे. त्यामध्ये फ्रेंच, स्पॅनिश, कोरियन आणि थाय या भाषा सुद्धा आहेत. ह्या सर्व कॉन्ट्रीब्युशनसाठी वेळोवेळी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 70हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर जाधव यांना मिळालेले आहेत. त्यांना प्रदान केलेले आहेत ऑनररी डीलिट डिग्रीज, 4 डीलिट डिग्रीज प्रदान केलेल्या आहेत. तसेच फ्रेंच सरकारने त्यांना एक टायटल प्रदान केलंय, कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ अकॅडमिक पाम्स. हे टायटल डॉक्टर जाधवांना फ्रेंच सरकारने प्रदान केले. डॉक्टर जाधव नमस्कार. नमस्कार. प्रबोधन संवाद दिशा उद्याची मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. चर्चेला सुरुवात करूया आणि ही चर्चा मला 1 मिनिट बोलू द्या. सर्वप्रथम डॉक्टर वसुधा गर्दे आणि इतर सर्व मान्यवर संवादकांना मी नमस्कार करतो. आणि श्रीरंग गोडबोले यांनी प्रबोधन संवाद दिशा उद्याची हा एक अतिशय उपयुक्त असा उपक्रम चालू केल्याबद्दल श्रीरंग गोडबोले आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. डॉक्टर वसुधा गर्दे यांनी माझा अतिशय उत्तम परिचय करून दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आज इथे या प्रबोधन संवाद दिशा उद्याची या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला अतिशय मनापासून आनंद वाटतो आहे, हे मी नमूद करतो आणि तुमच्या प्रश्नाची वाट पाहतो. ही चर्चा कॉम्प्लेक्स आहे, पण तरीही आपण काही विशिष्ट पद्धतीने ती पुढे नेऊया. सुरुवातीला चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे काय, त्यात उद्योग कोणते येतात, उत्पादन किंवा सेवा कुठच्या निर्माण होतात आणि त्याचा वापर कशासाठी होतो, याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. हा खरं म्हणजे खूप क्लिष्ट विषय आहे, परंतु मी जास्तीत जास्त तो सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीची पार्श्वभूमी आपण समजावून घेतली पाहिजे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 18व्या शतकामध्ये पहिली औद्योगिक क्रांती झाली 1750 ते 1870 या कालावधीमध्ये, आणि ती झाली ती स्टीम इंजिनच्या
त्याचा म्हणजे वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध लावण्यात आला. त्यामुळे पहिली औद्योगिक क्रांती झाली. दुसरी औद्योगिक क्रांती 19व्या शतकात झाली, 1870 ते 1914 या कालखंडामध्ये. आणि ती झाली, त्याचं कारण होतं विजेचा शोध लागला, इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला. हे 20व्या शतकामध्ये तिसरी औद्योगिक क्रांती झाली. ती झाली 1980च्या दशकामध्ये. आणि त्याचं कारण होतं इंटरनेटचा शोध लागला त्यावेळी. आणि आज मितीला गेली 4 वर्ष किंवा 3 वर्ष चौथी औद्योगिक क्रांती सुरू आहे. आणि त्यातून आपलं सगळं जीवन खूप बदलून जात आहे आणि गेलेलं आहे. आणि यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. ही जी चौथी औद्योगिक क्रांती आहे ती पूर्वीच्या 3 क्रांतींप्रमाणे एका विशिष्ट शोधामुळे झाली नव्हती. मात्र 7 वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान एकत्र आल्यामुळं त्याच्या समन्वयातून ही चौथी औद्योगिक क्रांती साकार होते. हे 7 विषय नेमके काय फक्त उल्लेख करतो आणि अगदी थोडक्यात माहिती देतो. पहिली गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, हा पहिला भाग. दुसरा भाग आहे बिग डेटा अँड डेटा अनालिटिक्स. तिसरा भाग आहे तो म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इज कन्सिडर्ड फ्युचर ऑफ एव्हरीथिंग. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी त्याचं एक परिमाण आहे ते आपण बिटकॉइनच्या स्वरूपामध्ये पाहतो, परंतु ते एक परिमाण आहे आणि आवश्यक आहे असं नाही. त्याचे खूप मोठे फायदेही आहेत. आणि सगळी वित्तीय प्रणाली, सगळ्या जगातल्या सगळ्या प्रकारची वित्तीय प्रणाली ही यानंतर आताही ऑलरेडी आहे, परंतु ब्लॉकचेनचा त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर, क्रांतिकारक प्रमाणावर वापर होणार आहे. चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे रोबोटिक्स आणि ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी. पाचवी गोष्ट आहे 3D प्रिंटिंग. हा तर भयंकर अजब प्रकार आहे. म्हणजे आपण प्रिंटिंग करतो मशीन मध्ये कागद, तसं कुठली त्रिमितीची म्हणजे 3 डायमेन्शनल वस्तू इन्क्लुडिंग ह्युमन ऑर्गन्स याचं आपण प्रिंट काढू शकतो, म्हणजे प्रतिकृती तयार करू शकतो, ज्याचा वापर करण्यात येऊ शकतो. आणि 3D प्रिंटिंग हे खूप मोठ्या प्रमाणावर आता चालू झालेलं आहे. सहावी गोष्ट आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट वी नो इज अ सेट ऑफ नेटवर्क ऑफ ऑल नेटवर्क्स इज इंटरनेट ऑफ थिंग्स, ज्याच्यामुळे पुन्हा क्रांतिकारक बदल आपल्या दैनंदिन जीवनात होत आहेत आणि एकंदरीतच जगामध्ये होत आहेत. आणि सातवी गोष्ट आहे ती म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी. ऑगमेंटेड रियालिटीचा अर्थ असा आहे की जे वास्तव आपण पाहतो आहोत ते अधिक प्रखरपणे, अधिक नेमकेपणानं आणि वास्तवाच्या पलीकडे जाऊन पाहणं म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी. म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं तर गुगल स्काय मॅपचं उदाहरण देते. गुगल स्काय मॅप आपण नुसता ते ऍप जर घेतलेलं असला आणि तुमचा लॅपटॉप जर तुम्ही आकाशाकडे धरला तर कोणतं कॉन्स्टलेशन, कोणतं नक्षत्र त्यावेळी विजिबल आहे त्याची माहिती पटापट त्यामध्ये यायला लागते. इथे मुद्दा असा आहे की या सगळ्या 7-8 नवीन तंत्रज्ञानाच्या समन्वयातून चौथी औद्योगिक क्रांती सुरू झालेली आहे आणि ती जग बदलून टाकते आहे. आणि त्याचा संदर्भ आजच्या आपल्या या चर्चेला आहे. ही जी चौथी औद्योगिक क्रांती आहे त्याचे खूप चांगले परिणाम होऊ शकतात आणि खूप वाईटही परिणाम होऊ शकतात. तर तो चॉईस आपला आहे. उदाहरणार्थ चांगल्या परिणामांमध्ये पहा तुम्ही की उत्पादकता फार मोठ्या प्रमाणावर वाढू शकते, आर्थिक विकासाचा दर खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो आणि आपला सगळ्यांची गरिबी दूर करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ब्रिक आणि क्लिक हा अप्रोच वापरून शिक्षणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कमी कॉस्टमध्ये, तुलनेनं कमी खर्चामध्ये क्रांतिकारक बदल करता येऊ शकतील. हेल्थ केअर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल करता येऊ शकतात आणि करतात. आहेत त्याचबरोबर काही दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. मी दिसत नाहीये, काही दुष्परिणाम सुद्धा आपल्याला, तुम्हाला ऐकू येते का? हो, येतंय ऐकू येते पण दिसत नाहीये. दिसत नाहीये. ऑल राईट. काय करायचं, मी इथे प्रेस करू का? नरेंद्र जाधव लिहिलंय तिथे.
आय एम रिअली सॉरी, तो फोन कॉल जो आला होता दॅट इज कनेक्टेड विथ माय फोन, माय आयपॅड. मी बोलत राहतो, चित्र यायची वाट पाहायची की आपण काय करायचं? आपण वाट पाहूया, रिजॉईन होईल. ओके, ऑल राईट. हा, मला विकास महाजन दिसत आहेत. पुढे बोलायला सुरुवात करू का? हो सर. या चौथ्या औद्योगिक क्रांतीचे अनेक दुष्परिणाम सुद्धा संभवतात. सगळ्यात महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकते आणि रोजगार निर्मितीवर त्याचा खूप मोठा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. म्हणजे पहा, 2013 साली ऑक्सफर्ड मार्टिन स्कूल नावाची ऑक्सफर्ड विद्यापीठाचं जे एक रिसर्चचं केंद्र आहे, त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये 2013 साली त्यांनी असं आता सुरू झालेलं आहे बरोबर. 2013 साली आधीचं रिपीट करण्याची आवश्यकता आहे का? नाही सर, नाही सर, कॅरी ऑन. ऑक्सफर्ड रोजगारावरती फार विपरीत परिणाम या चौथ्या औद्योगिक क्रांतीचा होऊ शकतो. आपण त्याच्या दुष्परिणाम बद्दल बोलतो. चांगले परिणाम तर मी सांगितले, पण दुष्परिणामांमध्ये म्हणजे पहा की 2013 साली ऑक्सफर्ड मार्टिन स्कूल या ऑक्सफर्ड विद्यापीठाचं जे अभ्यास केंद्र आहे, त्यांनी केलेलं संशोधनानुसार असं दाखवून त्यांनी दिलं की 2013 नंतरच्या 2 दशकांमध्ये चीन मधले 77% जॉब्स हे इररिलेव्हंट होतील आणि भारतासारख्या देशामध्ये 69% जॉब हे कालविसंगत होतील आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा 47% जॉब हे कालविसंगत होऊ शकतात. त्याचबरोबर नवीन जॉब्स तयार होतील, परंतु किती होणार, ते कुठे होणार, कोणत्या क्षेत्रात होणार आणि त्यासाठी लागणारे नवीन कौशल्य शिकवणार कोण? हु विल अफोर्ड देम? हे सगळे प्रश्न हे फार कळीचे प्रश्न आहेत. आणि चौथी औद्योगिक क्रांती हा कोणाचा चॉईस नाही, ती अटळ आहे, अपरिहार्य आहे. तुम्ही जेवढ्या लवकर त्याला जुळवून घ्याल तेवढ्या लवकर तुमच्या आपल्या देशाचं भवितव्य आपण ठरवू शकतो. रशियाचे अध्यक्ष प्रेसिडेंट पुतीन यांनी तर असं म्हटलेलं आहे की द कंट्री विच विल हॅव कमांड ओव्हर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दॅट कंट्री इज गोइंग टू रूल द वर्ल्ड. आणि हे सगळ्यांनीच मनावर घेतलेलं आहे आणि त्याची खूप मोठी स्पर्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल चालू आहे. आपणही त्यामध्ये आहोत, परंतु आपण खूप मागे पडलेलो आहोत. मला असं वाटतं की अपरिहार्यपणे चौथ्या औद्योगिक क्रांतीचा आपल्या देशाच्या विकासावर, आपल्या देशाच्या प्रगतीवर, आपल्या देशाच्या व्यक्तींच्या जीवनमानावर खूप मोठा परिणाम होऊ घातलेला आहे. आणि तो सगळा होत असताना हे करोनाचं मोठं अरिष्ट आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचाही सामना करायचा आहे. मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे तुम्हाला त्या संदर्भात की कोविड-19 म्हणजे करोना महामारी आणि हे चौथी औद्योगिक क्रांती याचा परस्पर संबंध काय आहे हे तुम्ही सांगाल का? वा, अतिशय चांगला प्रश्न आहे. इथे पहिली गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे, ते म्हणजे करोना महामारी हे आव्हान आहे आणि चौथी औद्योगिक क्रांती हे आव्हानही आहे आणि संधी सुद्धा आहे. ते आपण कसं वापरतो त्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे करोना महामारी हे आव्हान, तर चौथी औद्योगिक क्रांती हे आव्हान आणि संधी आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा म्हणजे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये अनुस्यूत असलेल्या तंत्रज्ञानाचा काय परिणाम होऊ शकतो किंवा करोनाचं जे अरिष्ट आहे, करोना महामारी ज्याला आपण म्हणतो आहोत, त्याचा बिमोड करण्यासाठी आपण कशा प्रकारे त्याचा वापर करू शकतो? मला वाटतं की 3 प्रकारे त्याचा वापर निश्चितपणे होऊ शकतो आणि तो वापर चालू आहे. उदाहरणार्थ वॅक्सिन आणि क्युरेटिव्ह ड्रग हे याचा शोध जो जगभरात आता खूप वेगानं चालू आहे, त्याचा शोध घेताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बिग डेटा आणि डेटा अनालिटिक्सचा फार मोठा त्याच्यामध्ये समभाग आहे. हा पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे करोनाच्या टेस्टिंगसाठी टेलिमेडिसिन हा प्रकार पूर्वी होता, पण तो आता
सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंगच्या मुळे तो आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित होतो आहे टेलिमेडिसिनचा. तर या टेलिमेडिसिनचा कोरोनाच्या टेस्टिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणावर अगदी दुर्गम भागात सुद्धा उपयोग होऊ शकतो. आणि I never realized how important communication skills are till I started working. Growing आता सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंगच्या एको काय येतो आहे? ओके, गेलेला आहे. तिसरा जे नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करोनाचा बिमोड करण्यासाठी जी तिसरी गोष्ट करता येऊ शकते आणि केली जात आहे, तुम्हाला माहिती आहे की करोनाचा सामना करण्यासाठी 5Tचा फॉर्म्युला काही देशांनी वापरलेला आहे, यशस्वीरित्या वापरलेला आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटिंग, टीमवर्क, ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग. यापैकी टेस्टिंगसाठी, ट्रेसिंगसाठी आणि ट्रॅकिंगसाठी कोरोना जे तंत्रज्ञान लागतं त्या तंत्रज्ञानाचा बेसिस, त्याचा पायामुळी त्याचा पायाच मुळी या तंत्रज्ञानामध्ये आहे. तुम्ही आरोग्य सेतू हे ऍप्लिकेशन घ्या ना. आरोग्य सेतू हे ऍप्लिकेशन कुठल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? ते ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे ते चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये अनुस्यूत असलेल्या तंत्रज्ञानापैकीच एक तंत्रज्ञान त्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. कोविड-19 मुळे मग न्यू एज टेक्नॉलॉजीला एक पुश मिळाले का? अर्थातच नाही. कोविड-19 मुळे पुश मिळालाय असं म्हणता येणार नाही. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कोविड-19 हे आव्हान आहे आणि चौथी औद्योगिक क्रांती ही संधी आणि आव्हान आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण याचा सामना करू शकतो आणि ते करत असताना खूप मोठ्या प्रमाणावर काही भाग डेव्हलप होऊ शकतो. उदाहरणार्थ औषधाचं क्षेत्र जे आहे ते किंवा टेस्टिंगची जे पीपीई लागतात ते किंवा जे रेस्पिरेटर लागतात. आपण पाहिलेलं आहे की कारचं उत्पादन करणारे त्यांचं उत्पादन बदलून ते आता रेस्पिरेटर तयार करतायत त्यांच्या प्लॅनचा काही भाग. हा सगळा बदल घडवून आणताना करोनाचा याचा म्हणजे अप्रत्यक्षपणे या संधीला सामोरं जाताना या आव्हानाचा सामना करत असताना काही क्षेत्रांना खूप मोठी संधी मिळते आहे. परंतु त्यामुळे आपण करोना ही चांगली गोष्ट असं म्हणता अजिबात नाही. भारतीय अर्थव्यवस्था इतर सगळ्या जागतिक अर्थव्यवस्थांसारखीच एका भोवऱ्यात अडकलेली आहे. करोना महामारीच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. तर त्याचबरोबर आपल्याकडे ही चौथी औद्योगिक क्रांती सुद्धा दिसून येते. तर हे सगळं कसा ह्याचा मेळ घालाल आणि ह्या तिन्ही ह्याचा संबंध आपण थोडक्यात सांगाल का? पहिली गोष्ट म्हणजे करोनाला भारतीय अर्थव्यवस्था भोवऱ्यात सापडली आहे असं मला मुळीच वाटत नाही. कारण भोवरा ही अशी गोष्ट असते की ज्यामध्ये गेलं की गर्तेमध्ये तुम्ही जात राहता आणि बुडून जाता. व्यक्ती किंवा जनावर किंवा जे काय असेल ते बुडून जातं. आपली अर्थव्यवस्था बुडणार नाही. त्यामुळे आपण याच्या मगरमिठीमध्ये आहोत किंवा करोनाच्या विळख्यामध्ये आहोत असं आपल्याला म्हणणं योग्य होईल. पण भोवरा म्हणणं, भोवऱ्याचं जो अंतिम सत्य असतं ते वेगळं असतं. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेवर म्हणजे जगाच्या कुठल्या अर्थव्यवस्थेवर या करोना अरिष्टाचा जो परिणाम होणार आहे तो लक्षात घेताना दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. कुठल्याही अरिष्टाचा त्या कुठल्याही अर्थव्यवस्थेवर जो परिणाम होत असतो तो त्या अरिष्टाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो आणि त्याचबरोबर ते अरिष्ट ज्यावेळी येऊन कोसळतं त्यावेळी देशाची आर्थिक परिस्थिती काय होती त्यावर देखील ते अवलंबून असतं. काय होती बरं, ज्यावेळी करोनाचं संकट, करोनाचं अरिष्ट आपल्या देशावर येऊन आदळलं त्यावेळी आपल्या देशाची आर्थिक स्थिती काय होती. तिथे 4 मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. पहिला मुद्दा म्हणजे आपल्या आर्थिक विकासाचा दर कोरोना अरिष्ट येण्यापूर्वीच मंदावत चाललेला होता. दुसरी गोष्ट, आपल्या देशाची वैद्यकीय संरचना ही पुरेशी भक्कम नव्हती. आपण कितीही गाजावाजापूर्वी केला असला तरी कुठल्याही सरकारने आणि सगळ्या सरकारच्या आपण कधीही सार्वजनिक आरोग्यावरती पुरेसा पैसा खर्च केला नव्हता करोना येण्यापूर्वी.
तुम्ही कल्पना करा की आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 1% खर्च आजवर आपण करत आलेलो आहोत आणि सगळ्या सरकारांनी हेच केलेलं आहे. त्यामुळे आपली जी वैद्यकीय संरचना आहे, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जी आहे ती पुरेशी भक्कम नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. ती भक्कम करण्याचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे करोनाचा अरिष्ट आपल्या देशावर येऊन कोसळण्यापूर्वी आपल्या वित्तीय क्षेत्र जे आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचं जे वित्तीय क्षेत्र आहे, म्हणजे बँक्स अँड नॉन बँक्स किंवा बँक्स अँड शॅडो बँक्स, या सगळ्या कमकुवत झालेल्या होत्या एनपीएसच्या सारख्या प्रॉब्लेममुळे. आणि चौथी गोष्ट जी आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपल्या देश अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठं क्षेत्र असंघटित क्षेत्र आहे. म्हणजे 90% जास्त कामगार असंघटित क्षेत्रात येतात आणि त्यामध्ये मायग्रंट लेबर म्हणजे परप्रांतातून आलेल्या मजुरांची संख्या ही खूप मोठी आहे. जवळजवळ 8 कोटी एवढी त्यांची संख्या आहे. या 4 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत भारतीय अर्थव्यवस्थेवर करोनाच्या महामारीचा काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्याचा विचार करण्यासाठी. मला असं वाटतं की जगातल्या सगळ्या देशांना सध्या सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते म्हणजे सेव्हिंग लाईव्स वर्सेस सेव्हिंग लाईव्हलीहुड्स. म्हणजे पहा की एकीकडे जनसामान्यांचं जीवन वाचवण्याचं आव्हान आणि दुसरीकडे लोकांची रोजीरोटी वाचवण्याचं आव्हान. अशा कात्रीमध्ये जगातले सगळेच देश सापडलेले आहेत. म्हणजे तुम्ही पहा आपल्याकडे अर्थव्यवस्थेमध्ये लॉकडाऊन हा आपण वाढवतच गेलो तर अधिकाधिक लोकांचे प्राण वाचतील, परंतु त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर महामंदी येईल, बेरोजगारी येईल, उपासमार होईल, याच्यामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. दुसऱ्या टोकाला जर आपण लॉकडाऊन अचानक एकदम मागे घेतला तर काय होईल, आपण लॉकडाऊन जर अचानक मागे घेतला, एका झटक्यात जर आपण तो मागे घेतला आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न केला तर करोनाची महासाथ, करोनाची महामारी ही खूप मोठ्या प्रमाणावरती जीव घेणी ठरू शकते. त्यामुळे या कात्रीमध्ये सगळे सरकार आहेत आणि सरकारला या 2 टोकांच्या गोष्टीमध्ये, या 2 पर्यायांमध्ये सेव्हिंग लाईव्स वर्सेस सेव्हिंग लाईव्हलीहुड्स याच्यामध्ये सुवर्ण मध्य गाठण्याचं काम प्रत्येक देशाच्या सरकारला करायचं आहे. आणि त्या दृष्टीनं हे जे नवीन पॅकेज आलेलं आहे, नवीन आर्थिक पॅकेज जे आलेलं आहे ते त्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. सेव्हिंग लाईव्हलीहुड्स जे आपण म्हणतोय आणि तुम्ही म्हणालात की हे पॅकेज जे आलेलं आहे न्यू इकॉनॉमिक पॅकेज, माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनने घोषित केलेलं आहे. तर या बाबतीत ही एक पब्लिक पॉलिसी मेजर आहे, एक धोरण आहे, हे योग्य आहे का? हे पहिल्या आधी आपल्याला पॅकेज हे काय आहे हे सांगितलं तर त्याच्यानंतर आपण त्याच्यावर समजू शकतो की ते योग्य आहे की नाही. तर तुम्ही पॅकेज बद्दल थोडी माहिती सांगा. हो, अगदी. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं गेलेलं आहे की हे पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचं आहे. त्यापेक्षा खरं म्हणजे जास्त आहे अमाऊंट, दाखवायची अमाऊंट 20,97,000 कोटी रुपयांचं आहे. म्हणजे जवळजवळ 21 लाख कोटी रुपयांचं आहे. 1 लाख कोटी म्हणजे एकावर 12 शून्य. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या किती मोठं पॅकेज आहे. आणि आता हे पॅकेज इतर देशांच्या तुलनेमध्ये किती मोठं आहे. इतर देशांची तुलना करताना आपल्याला ऍब्सोल्यूट अमाऊंट मध्ये तुलना करून चालणार नाही. आपल्याला ती त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण हे किती आहे हे पाहावं लागेल. आता उदाहरणार्थ अमेरिका धरून अमेरिकेने आपल्या जीडीपीच्या 10% एवढं पॅकेज काढलं. बहुतेक देशांनी 10%च्या आसपासचं पॅकेज काढलेलं आहे. फक्त एका देशाने 10%च्या पलीकडचं पॅकेज काढलेलं आहे, तो देश म्हणजे मलेशिया. मलेशियाने 16% आपल्या जीडीपीच्या 16% एवढं मोठं पॅकेज काढलेलं आहे. आपण काढलेलं पॅकेज हे 10.5% आहे. म्हणजे हे निश्चितपणे स्पृहणीय आहे की सगळ्या मोठ्या देशांनी ज्या लेवलचं पॅकेज काढलेलं आहे त्या लेवलचं पॅकेज आपण काढलेलं आहे. मात्र पहिली गोष्ट इथे लक्षात घ्यायची की या 21 लाख कोटी पैकी सगळे केंद्र सरकारकडून येणार नाहीत. या 21 लाख कोटींपैकी 8 लाख कोटी हे रिझर्व्ह बँकेकडनं आपल्याला मिळणार आहेत.
म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून, लोनच्या माध्यमातून, लिक्विडिटीच्या माध्यमातून आलेले आहेत आणि उरलेले जे 13 लाख कोटी आहेत ते मात्र केंद्र सरकारकडून येणार आहेत. आता आपल्याला प्रत्येक पॅकेजचा विचार करता येईल, पण तुम्हाला आणखी प्रश्न विचारायचे की प्रत्येक पॅकेज बद्दल मी बोलू? मला वाटतं सुरुवातीला प्रत्येक पॅकेज बद्दल थोडी माहिती सांगा आणि त्याच्यावर काही प्रश्न पण आपण घेऊ शकतो. ओके, ऑल राईट. या पॅकेजची चर्चा करताना आपल्याला या सगळ्या गोष्टी सुवर्ण मध्ये कसा गाठायचा, सेव्हिंग लाईव्ह आणि सेव्हिंग लाईव्हलीहूड हे आव्हान पेलण्याचा कसा प्रयत्न केलेला आहे ते आपण बघूया. सेंट्रल गव्हर्नमेंटचं पहिलं पॅकेज जे आलं ते म्हणजे त्याला मी पॅकेज 1.0 म्हणतो, ते आलं 26 मार्च रोजी. आपल्याकडे लॉकडाऊन जाहीर झाला तो 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 8 वाजता 24 तारखेला तो अनाऊन्स झाला आणि मध्यरात्रीपासून लागू झाला. त्यानंतर 36 तासानंतर पहिलं पॅकेज आलं, त्याला मी पॅकेज 1.0 म्हणतो. त्यानंतर दुसरं पॅकेज आलं ते आरबीआयचं पॅकेज आलं. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यावरती 6 वेगवेगळी पॅकेजेस आले, 2.1 to 2.6. तर ही जी 6 पॅकेजेस आहेत ती काय काय आहेत आपण फक्त अगदी क्विकली त्याच्यावरून नजर टाकूया. पॅकेज 1.0 जे आलं होतं त्याचा भर होता दुर्बल घटकांवरती. मग त्यासाठी लक्षणीय गोष्ट अशी आहे की तळागाळातल्या 80% लोकांसाठी बऱ्याचशा उपाययोजना त्यामध्ये सुचवलेल्या होत्या आणि खर्चही चांगल्या प्रमाणावर केलेला होता. म्हणजे तळागाळातल्या लोकांसाठी, उज्ज्वलाच्या फॅमिलीसाठी, महात्मा गांधी नरेगाच्या मजुरांची मजुरी वाढवण्यासाठी, विधवा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी, जनधन योजनेत सामील झालेल्या महिलांसाठी, या सगळ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, असंघटित कामगारांसाठी, या सगळ्यांच्यासाठी क्रयशक्ती वाढवण्याचा एक मोठा प्रयत्न 1.0 मध्ये झाला. तो योग्यच होता. मात्र आपण इथे लक्षात घ्या की डायरेक्ट खर्च क्रयशक्ती वाढवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो होता जवळजवळ 1,03,000 कोटी एवढं पॅकेज होतं ते. पण यापैकी प्रत्यक्ष अतिरिक्त बजेट म्हणजे यापैकी काही तरतुदी तर बजेटमध्ये होत्याच, त्याच्या पलीकडे जाऊन जे केलेलं आहे, बजेटच्या पलीकडे जाऊन जे केलेलं आहे ती रक्कम फक्त 59,600 म्हणजे 58% होती. आपण त्याच्या तपशिलाकडे परत येऊ. इतरही योजना यामध्ये होत्या, म्हणजे महिलांच्यासाठी, सेल्फ हेल्प ग्रुपसाठी, असंघटित कामगारांसाठी, कन्स्ट्रक्शन सेक्टर मधल्या वर्करसाठी. परंतु इथे एक लक्षात घ्या, इथे मायग्रंट वर्करचा पूर्णपणे विसर पडला होता आणि त्यानंतर जे झालं ते आपण पाहिलेलं आहे. पूर्णपणे त्यांच्यासाठी कुठलीही तरतूद पहिल्या या पॅकेजमध्ये नव्हती. नंतर आरबीआयची जी पॅकेजेस आली ती मुख्यत्वे करून वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी लिक्विडिटी म्हणजे पैसा उपलब्ध करून देण्याची पॅकेजेस आहेत. बँकांना आणि नॉन बँक फायनान्स कंपनीजना, नॅशनल हाऊसिंग बँकेला किंवा हाऊसिंग कंपनीजना, या सगळ्यांना लिक्विडिटी उपलब्ध करून देणारी होती. म्हणजे ज्या योगे कर्ज देता येईल बँकांना आणि एनबीएफसीजना, इतरांना कर्ज देता येईल असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. व्याजाचे दर सुद्धा कमी केलेले आहेत, परंतु त्याचा कितपत फायदा प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचेल आणि तो लोनच्या स्वरूपात आहे ती खिरापत नाही. तर हा दुसरा भाग आहे. तिसरं जे पॅकेज जाहीर करण्यात आलं, पॅकेजेस म्हणजे 2.1, 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5, 2.6. 2.1 जे जाहीर करण्यात आलं, एका आठवड्यामध्ये ही सगळी 6 पॅकेजेस जाहीर करण्यात आली. 14 मेला सुरुवात झाली. पॅकेज 2.1 जे होतं ते पूर्णपणे एमएसएमई साठी होतं, म्हणजे मिनी, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस साठी ते होतं. नंतरचं जे पॅकेज आलं ते 2.2 हे व्हल्नरेबल सेक्शन साठी होतं, दुर्बल घटकांसाठी होतं. आणि पहिल्यांदा 16 मेला हे जे पॅकेज जाहीर झालं, 15 मेला, त्या पॅकेजमध्ये पहिल्यांदा मायग्रंट लेबरचा उल्लेख आला. म्हणजे पहा, पहिलं पॅकेज 26 मार्चला आणि हे 2.2 हे पॅकेज
त्यानंतर तब्बल 50 दिवसानंतर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा मायग्रंट लेबरचा उल्लेख आला. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, त्यामध्ये जो मायग्रंट लेबरचा उल्लेख आलेला आहे, ते जे हे मजूर आपापल्या गावी किंवा ग्रामीण भागात परत गेलेले आहेत, त्यांच्यासाठी एक विशेष योजना, म्हणजे प्रत्येक कुटुंबियांना, प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 5 किलो धान्य आणि 1 किलो चणे दर महिन्याला प्रत्येक फॅमिलीच्या मागे 2 महिन्यासाठी देण्याची पहिल्यांदा पुरस्कार योजना मांडण्यात आली 50 दिवसानंतर. आणि इतर वंचित क्षेत्रासाठी त्यामध्ये उपाययोजना आहेत. नंतर 2.3 हे जे पॅकेज होतं ते पूर्णपणे ऍग्रिकल्चर साठी होतं आणि शेतीच्या क्षेत्रासाठी होतं आणि ते 16 मे 2020 ला जाहीर झालं. त्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत, मात्र प्रत्यक्ष खर्च जो आहे तो फारसा नाही. लोकांच्या हातामध्ये जे पडणार आहे, शेतकऱ्यांच्या हातामध्ये, ते पहिल्या पॅकेजमध्ये आलं तेवढंच. त्यानंतर या ज्या योजना आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत, परंतु दीर्घकालीन स्वरूपाच्या आहेत, दीर्घकालीन उपयोग होऊ शकतील अशा प्रकारच्या आहेत. 2.4 हे पॅकेज जे आलं ते 16 मेलाच आलं आणि तिथे पहिल्यांदा स्ट्रक्चरल रिफॉर्म्स, म्हणजे जे संरचनात्मक बदल आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये करायचे त्याचा पूर्ण उल्लेख आहे, त्याची पूर्ण जंत्री दिलेली आहे. अतिशय महत्वाचं आहे, परंतु प्रत्यक्षात पैशाचा खर्च फारच कमी आहे इथे सुद्धा, हे आपण लक्षात घ्या. नंतर 2.5 हे जे पॅकेज आलं ते 17 मेला आलं आणि या पॅकेजमध्ये पुन्हा मायग्रंट वर्कर्सना प्राधान्य मिळालेलं आहे आणि त्यामध्ये 40,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे की ग्रामीण क्षेत्रात पोहोचलेल्या, आपापल्या गावी किंवा त्या भागामध्ये पोहोचलेल्या सगळ्या या परप्रांतातून आलेल्या या मजुरांसाठी, हातावर पोट असलेले हे सगळे लोक जे वेगवेगळ्या शहरातून गावी परत गेलेले आहेत, त्यांच्यासाठी विशेष योजना, त्यांच्यासाठी महात्मा गांधी नरेगा या योजनेमध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 40,000 कोटी रुपयांचं प्रावधान तिथे करण्यात आलेलं आहे. आणि या पॅकेजमध्ये राज्यांना अधिक बॉरो करण्याची परवानगी मिळालेली आहे. म्हणजे काय की प्रत्येक राज्याला त्यांच्या उत्पन्नाच्या, म्हणजे स्टेट जीडीपीच्या 3% कर्जाऊ रक्कम बाहेरून काढण्याची परवानगी असते. ते प्रमाण वाढवून आता ते 5% नेण्यात आलेलं आहे. म्हणजे दे कॅन बॉरो मोर. असे हे सगळे पॅकेजेस आहेत. आणि या पॅकेजेस मध्ये मला असं वाटतं की बेसिकली तपशिलामध्ये आपण, तुम्ही प्रश्न विचाराल त्याप्रमाणे आपण जाऊच, परंतु बेसिकली मला वाटतं असं झालेलं आहे की टोटल जे या पॅकेजमध्ये जो टोटल खर्च झालेला आहे तो खूप मोठा जरी दिसत असला 21 लाखाचा, तरी त्यातला बराचसा भाग हा खूप एक मोठा भाग हा प्रत्यक्ष लोकांची क्रयशक्ती वाढवणार आहे, लोकांच्या हातामध्ये क्रयशक्ती देणार आहे. दुसरा भाग आहे जो खूप मोठ्या प्रमाणात लोनचा आहे आणि तिसरा जो भाग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती स्ट्रक्चरल रिफॉर्म, म्हणजे संरचनात्मक रिफॉर्म्स, दीर्घकालीन उपाययोजना करण्यावरती भर असलेला असा तिसरा प्रकार आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे जर एकूण तुम्ही पाहिलं, हा आकडा फार महत्वाचा आहे आता मी जो सांगणार आहे तो, की एकूण पॅकेज आहे ते 21 लाख कोटी रुपयांचं, साधारणपणे 20,97,000 म्हणजे 21 लाख कोटी. त्यापैकी 8 लाख आले रिझर्व्ह बँकेकडून परस्पर. रिझर्व्ह बँक अर्थात गव्हर्नमेंटच्याच मालकीची आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच, परंतु ते रिझर्व्ह बँकेकडून आलेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कडनं आलेले नाही. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कडनं जे 13 लाखाचं पॅकेज आलेलं आहे त्यापैकी काही खर्च हा ऑलरेडी बजेटमध्ये झालेला होता ना, बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली होती. 20-21च्या बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात आली होती. त्या तरतुदीच्या पलीकडे जाऊन या पॅकेजेस मधून किती अतिरिक्त अमाऊंट प्रोव्हाइड केलेली आहे. बजेटमध्ये जी रक्कम वेगवेगळ्या कामासाठी खर्च झालेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आणि अतिरिक्त अशी किती रक्कम खर्च या सगळ्या पॅकेजेस मध्ये मिळून झालेली आहे, ती आहे 1,56,000 कोटी. आता ही काही फार अवाढव्य आहे असं म्हणता येणार नाही,
परंतु त्यामध्ये फार महत्वाच्या उपाययोजना आहेत आणि त्या दृष्टीनेच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. प्रत्यक्ष क्रयशक्तीमध्ये वाढ ही फक्त 1,56,500 कोटी इतकं आहे आणि अतिरिक्त फिस्कल डेफिसिट म्हणजे केंद्र सरकारचं जी तूट आहे, व्यापक तूट आहे, फिस्कल डेफिसिट आहे, जी या वर्षीच्या बजेटमध्ये किती होती रक्कम त्याची 3.5% ऑफ जीडीपी. आपण असं म्हणू शकतो का? एकच मिनिट मला द्या, 30 सेकंद. त्याच्यामध्ये किती वाढ होणार आहे? त्याच्यामध्ये या पॅकेजमुळे होणारी वाढ जी आहे ती फक्त 0.8% आहे. म्हणजे 3.5च्या पलीकडे फक्त 0.8 किंवा ऍक्च्युअली 0.79% ऑफ जीडीपी एवढीच आहे. तरी सुद्धा एफडी एवढंच राहणार आहे का? फिस्कल डेफिसिटचं प्रमाण जे आहे ते खूप वाढणार आहे आणि हे अनेक तज्ञांनी सांगितलेलं आहे. काही मी नव्यानं काही सांगतो अशातला भाग नाही. परंतु रेव्हेन्यू कमी झाल्यामुळे आणि एकंदरीत या लॉकडाऊनमुळे त्याचं प्रमाण खूप वाढणार आहे आणि ते आपल्या जीडीपीच्या 7% जाऊ शकेल अशी भीती वाटते आहे. आणि त्यामुळेच आजच आपण वाचलं की काही आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजने आपलं क्रेडिट रेटिंग हे कमी केलेलं आहे. पण दॅट वॉज एक्सपेक्टेड, म्हणजे ते अनपेक्षित असं काही नव्हतं. म्हणजे ही साधारणपणे रूपरेषा आहे. आता तुम्ही इतर प्रश्न काय असतील याच्या अनुषंगानं तपशिलाचे ते जरूर विचारा. हे सर्व्हायव्हल पॅकेज आहे का? ही सुरुवात आहे का? ह्याच्या पुढे काय अपेक्षित आहे? मला असं वाटतं की हे सर्व्हायव्हल पॅकेज आहे आणि अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मी जरी असं म्हटलं की 13 लाख कोटींपैकी फक्त 1,56,500 कोटी हे प्रत्यक्ष लोकांच्या हातात मिळणार आहेत, अतिरिक्त खर्चाचे आहेत. प्रत्यक्ष लोकांच्या हातामध्ये जरा जास्त रक्कम मिळणार आहे. म्हणजे बजेटमध्ये प्रोव्हाइड केलेली रक्कम प्लस अतिरिक्त रक्कम हे एकंदरीत टोटल साधारण 2,75,000 कोटी एवढी होईल. आता ही काही मामूली रक्कम नाहीये, 2,75,000 कोटी. परंतु एवढंच नाहीये त्या बजेटमध्ये. फक्त ते 13 लाखाच्या ऐवजी 2,75,000 कोटींचं आहे याचं आपण भान ठेवलं पाहिजे. याचा अर्थ बाकीच्या ज्या उपाययोजना आहेत त्या नुसत्या नावाला आहेत का? अजिबात नाही. त्या अतिशय महत्वाच्या योजना आहेत. उदाहरणार्थ ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडची निर्मिती घ्या. 1,00,000 कोटी रुपयाचा फंड नाबार्डच्या माध्यमातून ते तयार करणार आहेत. त्यातून आमूलाग्र बदल शेतीच्या क्षेत्रामध्ये होऊ शकतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मोठ्या प्रमाणात चालू होऊ शकतं. अनेक असे मूलगामी बदल याच्यात सुचवलेले आहेत. त्याचं महत्व कमी लेखून चालणार नाही. मात्र याचं भान ठेवायचं की 13 लाख कोटी किंवा 21 लाख कोटीचा उदो जरी करण्यात आला तरी प्रत्यक्षामध्ये क्रयशक्तीमध्ये जी वाढ झालेली आहे ती 3 लाख कोटी पेक्षा कमी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्या दृष्टीने मी असं म्हणेन की हे सर्व्हायव्हल पॅकेज आहे आणि हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. माननीय वित्तमंत्र्यांनी असं म्हटलं की हे आता शेवटचंच पॅकेज आहे. व्यक्तिशः मला तसं वाटत नाही बरं का. काय या एका पॅकेजने काम होणार नाही. मला असं वाटतं की हे सर्व्हायव्हल पॅकेज आहे, त्याच्याच बरोबर काही प्रमाणामध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्म्स सुद्धा त्यामध्ये आहेत. मात्र यानंतर आणखी 3 पॅकेजेस लागतील असं मला व्यक्तिशः वाटतं. पहिलं पॅकेज म्हणजे रिवायव्हल ऑफ ग्रोथ, आर्थिक विकासाचा वेग पुन्हा मिळवण्यासाठी वेगळं पॅकेज आणखी लागणार आहे. आजच माननीय पंतप्रधान मोदींनी सांगितलं की आपल्याला आर्थिक विकास पुन्हा गाठता येणार आहे. ते तेवढंसं कठीण नाही. अगदी बरोबर आहे, पण त्यासाठी आपल्याला एक वेगळं पॅकेज आणखी करावं लागेल असं माझी भावना. आणखी एक पॅकेज जे लागणार आहे ते फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मचं पॅकेज लागणार आहे. वित्तीय क्षेत्रात सुधारणा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्या देशाचा आर्थिक विकास आणि विकासाच्या वेगाचा दर हा जर आपल्याला कायम राखायचा असेल, हा जर आपल्याला चढत्या श्रेणीनं वाढवत न्यायचा असेल तर आपल्याला आपलं वित्तीय संरचना ही पूर्णपणे रोबस्ट अगदी स्ट्रॉंग केल्याशिवाय त्याला पर्याय नाही. त्यासाठी मोठं पॅकेज वेगळं लागणार आहे. काही फार महत्वाच्या उपाययोजना या पॅकेजेस मध्ये केलेल्या आहेत, परंतु दे आर द स्टार्टिंग पॉइंट, दे आर नेसेसरी बट दे आर नॉट सफिशियंट. आणि शेवटचं म्हणजे आणखी एक स्ट्रक्चरल रिफॉर्मचं मोठं पॅकेज आपल्याला लागू शकतं. त्यामुळे या बेसिक पॅकेज नंतर 6 पॅक म्हणा त्याला, 2.1 to 2.6 या बेसिक पॅकेज नंतर इतर 3 पॅकेजेस सुद्धा
आवश्यक ठरतील असं मला व्यक्तिशः मला असं वाटतं. वित्तमंत्र्यांनी काहीही सांगितलं असलं तरी माझं अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून माझं असं म्हणणं आहे की आणखी पॅकेजेसची आपल्याला गरज भासणार आहे. मला कुठल्याही प्रकारे जे घडलेलं आहे त्याचं महात्म्य कमी करायचं नाही, मात्र आपण अल्पसंतुष्ट राहता कामा नये. आपले सगळे प्रॉब्लेम सुटलेले आहेत आणि या पॅकेजमुळे सगळा आनंदी आनंद यानंतर होणार आहे अशा गोड गैरसमजात, अशा भ्रमात आपण राहता कामा नये. आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील, खूप वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक उपाययोजना करावी लागेल, खूप तीन नवीन पॅकेजेस आणावे लागतील आणि तर आपण पूर्णपणे आपण या गर्तेतून, या भोवऱ्यातून बाहेर पडणार आहोत. आणि बाहेर पडून आपण पूर्वी जसा 8% विकासाचा वेग साधला होता तो 8% वेग आपण साधू शकतो, किंबहुना तो 10% पलीकडे आपण नेऊ शकतो. फक्त चीनला ते जमलेलं आहे, ते आपल्याला जमण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक उपाययोजना कराव्या लागतील, त्याशिवाय ते होणे नाही असं मला स्पष्ट वाटतं सांगायचं. ओके, काही प्रश्न आपण घेणार आहोत. डॉक्टर नितीन भगली यांना प्रश्न विचारायचे. डॉक्टर नितीन भगली सर नमस्कार. ही संपूर्ण जी पॅकेजेस आपण पाहिली, ही संपूर्ण पॅकेजेस साधारण सप्लाय साईडला बूस्ट देणारी आहेत. म्हणजे इंडस्ट्रीजनी जास्तीत जास्त बॉरोइंग करावं, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी, त्यानिमित्ताने एम्प्लॉयमेंट जनरेट होईल या आशेवर ही बहुतांश सगळी पॅकेजेस दिलेली आहेत. परंतु दुर्दैवाने डिमांड साईडला डिमांड वाढवण्यासाठी याच्यात फार मोठा स्टिम्युलस नाही असा जाणकारांचा आक्षेप आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे सर? नाही, माझा आक्षेप आहे या म्हणण्याला. डिमांड स्टिम्युलस इज डेफिनेटली देअर. आता हे पहा, प्रत्येकाला जे आपण धान्य देतो आहोत, प्रत्येकाला आता साधी गोष्ट आहे, म्हणजे या मजुरांना, परप्रांतातून आलेल्या मजुरांना आपण 40,000 कोटीचं मनरेगाचे पैसे देतो आहोत. ते डायरेक्टली त्यांच्या हातात जाणार आहेत, किंबहुना खूप अनेक पहिल्या पॅकेजमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये लोकांच्या, आता महात्मा गांधी नरेगाची मजुरी वाढवलेली आहे. प्रत्येक माणसामागे 2,000 रुपयाने. निश्चितपणे क्रयशक्ती वाढणार आहे. विधवा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे डायरेक्टली त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार आहे. 2800 कोटी रुपये त्यामध्ये आहेत. जनधन योजनेमधल्या सामील झालेल्या सगळ्या लाभार्थींना 9,900 कोटी रुपये आपण सरकारच्या वतीनं त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत. हे सगळे डिमांड बूस्टर आहेत. हे केवळ सप्लाय साईडचं बजेट आहे या म्हणण्याला मी तरी मान्य करू शकत नाही. आता तुम्ही असं म्हणू शकता की डिमांड स्टिम्युलस तुलनेनं कमी आहे, हे मान्य करता येऊ शकेल, मात्र डिमांड स्टिम्युलस नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही असं मला वाटतं. आणि मुख्य म्हणजे हा प्रश्न एवढा गंभीर आता झाला कारण आपल्याला आरोग्याच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. बरोबर. परंतु तरी या कुठल्याही स्टिम्युलस मध्ये आरोग्यासाठी विशेष तरतूद वाढवली आहे किंवा आरोग्य सेक्टरसाठी काही नवीन पुश दिल्याचं कुठं वाचण्यात नाही. पुन्हा तपशिलाचा भाग आहे हा. पहिलं पॅकेज 1.0 अनाऊन्स झाल्यानंतर आणि रिझर्व्ह बँकेने काही पॅकेज काढण्यापूर्वी मधल्या काळामध्ये आपली हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी इफ आय रिमेंबर राईट 15,000 कोटी रुपयांची विशेष उपाययोजना करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण तिथे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतो आहोत, यात शंकाच नाही. खरं म्हणजे या खूप पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, बट बेटर लेट दॅन नेव्हर. ते आता होऊ घातलेलं आहे आणि त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. किशोरी गद्रेंना एक प्रश्न विचारायचा आहे. किशोरी गद्रे या ऐकू येत नाहीये. आता ऐकू येतंय? हो, आता स्वच्छ येते. हा, नमस्ते. मला एक प्रॅक्टिकल प्रश्न असा विचारायचा आहे की इकॉनॉमी, जीडीपी हे शब्द सामान्य माणसाला खूप मोठे शब्द असतात आणि त्या आकड्यांमधनं खूप सगळं कळेल असं नाही. पण एकीकडे आम्हाला असं दिसतंय की मायग्रंट लेबर महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्ती बाहेर गेलेले आहेत. इंडस्ट्री चालू व्हायची तर कुठली इंडस्ट्री चालू होणार, तर खूप वेळेला काही लोकांना काढण्याची एक धोरण सुरू केलेलं आहे असं काही ठिकाणी दिसतंय. आणि तिसरीकडे आता आपण ऐकलं की चौथी औद्योगिक क्रांती येते, त्यामुळे AI आणि या गोष्टीमुळे लोक कमीच लागणार आहेत.
तर आता एकीकडे मायग्रंट लेबर गेलेले आहेत, एकीकडे लोक कमी होत आहेत आणि AI मुळे कमी लागणार आहे. अशा परिस्थितीत कशा तऱ्हेने ही चक्र अर्थव्यवस्थेची चालू होतील, म्हणजे चालू होताना जे काही खडखडाट होणार आहे, तो खडखडाट कसा असेल, कुठून चालू होईल, लोन मिळायला लोकांना उशीर होईल, इंडस्ट्री आधी चालू होईल का आधी कामगार येतील, हे कुठेतरी स्पष्ट होत नाहीये. तर त्या दृष्टीने मला आपल्याला विचारायचं अतिशय चांगलं आहे. हे पहा, आपल्याकडे बेरोजगारी कोविड-19चं संकट येण्यापूर्वीच वाढली होती आणि आता तर कोविडचा परिणाम, त्यातून झालेली नोकर कपात, जे मजूर आपापल्या गावी गेले त्याचा परिणाम आणि चौथी औद्योगिक क्रांतीचा परिणाम, या सगळ्याचा परिणाम असा होणार आहे, जगामध्ये सगळीकडे असा आहे की खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये आता नुकताच एस्टिमेट करण्यात आलेलं आहे की बेरोजगारीचं प्रमाण हे 25% पोहोचू शकतं. 25% बेरोजगारी म्हणजे सामाजिक अस्थैर्याला आमंत्रण. आपण लक्षात घ्या, यापूर्वी केव्हा झाली होती एवढी बेरोजगारी? 1930 साली जी जागतिक मंदी आली होती त्यावेळी. त्यानंतर आता पहिल्यांदा 25% एवढी बेरोजगारी होण्याची शक्यता आहे आणि तिथे जी अस्वस्थता ती आपण पाहतो. मला असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा बेरोजगारी या काळामध्ये वाढलेली आहे, वाढणार आहे. मग आता नुकतेच जे डिटेल उपलब्ध झाले त्याप्रमाणे असं दिसतंय की आपल्याकडे बेरोजगारी खूप वाढलेली आहे, परंतु लेटेस्ट एस्टिमेट जो CMI म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी खासगी संस्थेचा अंदाज आहे, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. सरकारी आकडेवारीच्या मर्यादा असतात आपल्याला माहिती आहे, पण त्या तपशिलात नको जायला. त्यात की बेरोजगारी खूप वाढली होती, परंतु आता ग्रामीण क्षेत्रामध्ये बेरोजगारी कमी होते आहे आणि अर्बन क्षेत्रामध्ये मात्र ती वाढते आहे. अर्बन सेक्टरमध्ये आपल्याकडे बेरोजगारी 23% गेलेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे. त्या उलट ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी प्रमाण कमी झालेलं आहे, कारण महात्मा गांधी नरेगा योजनेमध्ये आणि इतर ज्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि यावेळी पाऊस नॉर्मल आहे, खूप चांगलं पीक आलेलं आहे आणि तुम्ही पहा की ऍग्रिकल्चरला खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं आहे. आपण ओपन करताना पहिल्यांदा ऍग्रिकल्चर ओपन केलेलं आहे, कारण ऍग्रिकल्चरचा सीझन चालू होतो आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कुठलं क्षेत्र आधी पिकअप करणार तर ऍग्रिकल्चर हे पिकअप करणार. इंडस्ट्रीज कोणत्या पिकअप करणार? म्हणजे मेडिकल क्षेत्र तर पिकअप करतच आहे, परंतु मेडिकल सेवांचं क्षेत्र, परंतु ऍग्रिकल्चर हे मोठं क्षेत्र. आणि त्यानंतर ज्यावेळी बँकांकडून, शॅडो बँक्स कडून ज्यावेळी क्रेडिट उपलब्ध होईल त्यावेळी छोटे उद्योग, छोटे आपण त्यांना छोटे जरी म्हणत असलो MSME, तरी त्यांची उत्पादन क्षमता, त्यांची निर्यातीची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची रोजगारी पुरवण्याची क्षमता ही खूप मोठी आहे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. त्या तिथे जर योग्य प्रमाणावर विदाउट कोलॅटरल लोन जर मिळणार असेल तर ती अर्थव्यवस्था आपली पिकअप करू शकते. फेरीवाल्यांचं पाहणार तुम्ही, फेरीवाल्यांसाठी 10,000 कोटी रुपयांची एक योजना केलेली आहे त्यांना कर्ज देण्याची, आणि त्यातून अशा छोट्या लोकांसाठी, लघु मध्यम अशा उद्योगांसाठी आणि ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांसाठी ग्रामीण भागामध्ये महात्मा गांधी नरेगा योजना आणि शहरी भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोन देऊन MSMEचं सेक्टर जे आहे त्याला पुश करण्याचा खूप मोठा प्रयत्न आपल्याकडून होत आहे. आणि या उत्पादनाला एकंदरीत चालना मिळावी, इंडस्ट्रीच्या उत्पादनाला चालना मिळावी म्हणून आपण पुन्हा आत्मनिर्भरता आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजच तुम्ही वाचलं असेल की मिलिटरी कॅन्टीन मधल्या 1,000 आयटम्सना परदेशातून आणण्याची परवानगी आता नाकारण्यात आलेली आहे. त्यांना इथेच त्याचं उत्पादन करावं लागेल. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आपण इथल्या उद्योगाला चालना देण्याचं काम करतो आहोत. ते कधी सफल होईल हा पुढचा भाग आहे, परंतु त्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करण्याचं काम आपण करतो आहोत असं मला वाटतं आणि त्यातून निश्चितपणे चांगली गोष्ट साध्य होऊ शकेल. त्याला किती वेळ लागेल हे मात्र कोणी सांगू शकत नाही. विकास महाजनांना प्रश्न विचारायचा आहे. विकास महाजन. नमस्कार सर. नमस्कार. MSME ला रिप्रेझेंट करतो कुठेतरी आणि तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून मला वाटतं आम्हा सगळ्यांना मदत करता आहात, गायडन्स देता आहात.
म्हणजे त्या प्लॅटफॉर्मचा कलर कुठलाही असतो, तुम्ही प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहात आणि त्या ठिकाणी मदत करताय. कुठलाही प्लॅटफॉर्म मला वर्ज्य नाही, कुठलाही प्लॅटफॉर्म मी अस्पृश्य समजत नाही. उद्या मला ओवेसीने जरी बोलावलं माझ्या आवडत्या विषयावर बोलायला तर मी आनंदाने जाईन. याला मी महत्व देत नाही. मला जे मांडायचं आहे, मला जे अगदी कळवळून सांगायचं आहे एक शिक्षक म्हणून, कारण मी हाडाचा शिक्षक आहे, मला जे सांगायचं आहे ते सांगण्यासाठी कुठलंही माध्यम असलं तरी मला त्याचं ते स्वीकारार्हच वाटतं. तुम्ही म्हणता ते मला आनंद वाटला की तुम्ही ही गोष्ट याची नोंद घेतलेली आहे, त्याचा मला आनंद वाटला. तुमचा प्रश्न सर, जरी तुम्ही MSMEच्या बाबतीत बोलला तरी अगेन जसं गजरे मॅडमने सांगितलं तसं ऍक्च्युली आम्हाला हे आकडे कळत नाही, आम्हाला जीडीपी कळत नाही, आम्हाला हे आकडे कळत नाही. लाख कोटी म्हटल्यानंतर आम्हाला खरोखर कळत नाही. तर त्या ठिकाणी काहीतरी 3 लाख कोटी, त्याच्यानंतर 0.5, 0.2 असं करून 3.7 लाख CR तर क्रेडिट गॅरंटीची स्कीम त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आली होती MSME साठी. आता कोलॅटरल फ्री हे लोन MSME ला मिळणार, मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी बँकेत गेलो, काहीतरी त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे का बघायला. अल्टिमेटली व्हर्जन असं दिसतंय की हा पैसा सरकारकडनं नाहीये, बँकांना मध्ये टाकण्यात आलेला आहे आणि ऑलरेडी NPA वाढलेला आहे आणि अशा ठिकाणी बँकांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ह्या ठिकाणी हे लोन द्या, अवेलेबल करून द्या. बँक रेडी होतील असं वाटत नाही, त्यांचा सुरुवातीचा रिस्पॉन्स बघता कुठल्याही प्रकारचं लोन आम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होईल असं वाटत नाही. परत काहीतरी आम्हाला त्या ठिकाणी गहाण ठेवावं लागेल, काहीतरी कोलॅटरल त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि त्याच्या अगेन्स्टच ते लोन त्या ठिकाणी अवेलेबल होईल. त्याच्यापेक्षा अजून भयावह परिस्थिती अशी आहे की जरी मी काहीही त्या ठिकाणी कोलॅटरल लोन ठेवायला तयार असलो तरी माझ्या रिअल इस्टेटची किंमत एवढी कमी झालेली आहे किंवा बँका सुद्धा त्याचं व्हॅल्युएशन इतकं कमी करताय आणि त्याच्या अगेन्स्ट मला फर्दर लोन ऑफर करता आहे. तर त्याच्यामुळे मला लोन मिळण्याची पॉसिबिलिटी, त्या अमाऊंटची पॉसिबिलिटी कमी कमी होत चालली. सो मी कुठेतरी 100 लोक माझ्याबरोबर काम करत असतील तर आज मी गेली 2 ते 3 महिने त्यांना बरोबर ठेवण्याचा प्रयत्न केलाय, पण याच्या पुढे काय होईल हे खरोखर कळत नाहीये. तर हे 3,70,000 कोटी वगैरे जे काही म्हटलं जातं याचा खरोखर फायदा MSME ला होणार आहे का, हा एक प्रश्न आहे. वा, अतिशय मोलाचा प्रश्न आहे आणि हा अनेकांच्या अगदी काळजाला भिडणारा प्रश्न आहे. इथे 3 गोष्टी आहेत. मी सांगितल्याप्रमाणे त्यांना जे पैसे मिळणार आहेत किंवा त्यांना जी मदत मिळणार आहे ती मदत सरकारकडनं डायरेक्टली मिळणार नाही, ती फायनान्शियल संस्थांच्या माध्यमातून मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून, नाबार्डच्या माध्यमातून, नॅशनल हाऊसिंग बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे बँकांची लोन देण्याची तयारी आहे का, ती वाढणार आहे का, त्यांची क्षमता आहे, म्हणजे त्यांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. मात्र ते तसे निर्णय घेतील का हे खरंच आपल्याला सांगता येणार नाही. त्यासाठी रिझर्व्ह बँक चांगलं दडपण आणतं आहे त्यांच्यावरती, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स दडपण आणतं आहे, परंतु ते किती प्रमाणात साध्य होईल याची शाश्वती देता येणार नाही दुर्दैवानं. दुसरी गोष्ट, तुम्ही हे नोंद करा की कोलॅटरल फ्री लोन तुम्ही देणार, ऑलरेडी NPA खूप जास्त आहे आणि मुद्रा योजनेमध्ये जे कर्ज दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते NPA जास्तीत जास्त आहे. आता तुम्ही आणखी मुद्रा शिशु लोन जे आहेत ते कोलॅटरल फ्री करण्याचं तुम्ही बोलता आहात. ते कोलॅटरल फ्री केलं तर आपले NPA कुठल्या पातळीवर जातील आणि मग आपल्या आर्थिक स्थैर्याचं काय होईल. तुम्ही एक लक्षात घ्या, बँकांचं बेसिकली ज्याला हिंदी पिक्चर मध्ये इधर का माल उधर म्हणतात तसं चाललेलं असतं. बँकांना जर आपण दिलेलं कर्ज त्यांच्याकडे परत येत नसेल NPA वाढल्यामुळे तर ते नवीन लेंडिंग करणार कसं. त्यामुळे सरकार जे करत आहे ते वातावरण निर्मिती करत आहे. दे आर गिव्हिंग वेअर विदल की लिक्विडिटी तुम्हाला आम्ही देतो आहोत, तुम्ही द्या कर्ज, परंतु ते किती प्रमाणात साध्य होईल ते काळच ठरवेल. दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ना, व्याजाचे दर कमी केले रिझर्व्ह बँकेने, व्याजाचे दर कमी केले. रिपो रेट आहे तो 4.4 वरून 4% वर आणला, विच इज द लोएस्ट इन मेनी इयर्स. आता याचा फायदा खरं म्हणजे बँकांना लगेच व्हायला पाहिजे, कारण बँकांना कमी खर्चामध्ये लोन उपलब्ध होणार आहे रिझर्व्ह बँकेकडून. बँका काय करतात की गेल्या 2 वर्षामध्ये अनेकदा रिपो रेट कमी करण्यात आलेला आहे. रिपो रेट कमी केला की बँका काय करतात की त्यांचा डिपॉझिट रेट आहे तो कमी करतात, पण लोन रेट जो आहे तो तेवढ्या प्रमाणात कमी करत नाही. म्हणजे ते आपलं मार्जिन आहे ते वाढवून आपल्या म्हणजे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवानं
म्हणजे जेवढ्या प्रमाणात रिपो रेट कमी झालेला आहे त्याच्या निम्मा सुद्धा लोन रेट कमी झालेला नाही. त्यामुळे याचा वाईट परिणाम सिनियर सिटीजन्स वगैरे वरती होतो की फिक्स डिपॉझिटचे रेट त्यांचे एकदम कोसळलेले आहे. तिसरी गोष्ट तुम्ही म्हणाल की कोलॅटरल मध्ये रिअल इस्टेटची किंमत कमी झालेली आहे. कमी तर झालेली आहे पण कमी किमतीला सुद्धा विकली जात नाही रिअल इस्टेट, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या सेक्टरला चालना देण्यासाठी यामध्ये फारसं नाहीये असं मला वाटतं. उदाहरणार्थ एक सूचना आहे की जो एक वेलफेअर फंड तयार केला होता त्या वेलफेअर फंडामधून कन्स्ट्रक्शन सेक्टरच्या वर्करला मदत करावी अशा प्रकारचं सूतोवाच केलेलं आहे. पण मध्यमवर्गीयांसाठी एक योजना मात्र आहे की जी क्रेडिट लिंक स्कीम होती गृहांची, त्याला मात्र मोठ्या प्रमाणात मदत की त्याला एक्सटेन्शन मिळालेलं आहे आणि त्या योजनेचा खूप लोकांनी फायदा घेतलेला आहे. त्याला थोडं उत्तेजन मिळालेलं आहे. त्यामुळे रिअल इस्टेट सेक्टर गेले 3 वर्षापासून खड्ड्यात गेलेलं आहे आणि ते वरती आणण्याचे खूप प्रयत्न चाललेले आहेत, परंतु त्याला वेळ लागणार आहे. मला असं वाटतं की त्याच्यावरती तुम्ही अवलंबून राहता कामा नये. मला असं वाटतं की तुमच्याकडे चांगला प्रोजेक्ट असला तर तो बँकेच्या माध्यमातून अधिक कर्ज मिळवणं हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे आणि कोलॅटरल कर्ज मिळू शकेल त्यांच्यावरती तसा दबाव आणण्यात येतो आहे. त्यांनी जर दिलंच नाही तर मला असं वाटतं की विशेषतः पब्लिक सेक्टर बँकांनी जर ते दिलं नाही तर मला असं वाटतं की बँकेच्या अधिकाऱ्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल असं मला वाटतं. चर्चा छान रंगली आहे. 2 प्रश्न व्ह्युअर्स कडनं आलेत. एक अनिल कुलकर्णी विचारतायत, डू यू थिंक दिस पॅकेज इज गुड इनफ टू इम्प्रूव्ह अँड इन्फॉर्म द हेल्थ सेक्टर इन इंडिया? हा एक पहिला प्रश्न. आणि प्राजक्ता जोशी विचारतायत, दोन्ही पाठोपाठ घ्या. प्राजक्ता जोशी विचारतायत, या सगळ्या पॅकेज मध्ये सामान्य माणसांचं काय होणार? ओके, हा राईट. कुलकर्णींचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तो रिपीट करता का प्लीज? सॉरी. Do you think this package is good enough to improve and inform the health sector in India? Yeah, that's right, that's right. एक गोष्ट स्पष्ट आहे अनिलजी की पहिल्यांदा आपल्याला असं खडबडून जागा केलेलं आहे कोरोना क्रायसिसने. मी म्हटल्याप्रमाणे आपण कधी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1% जास्त पैसा खर्च केलेला नाही. आता यावेळी पहिल्या पॅकेजमध्येच आपण 15,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि यानंतर ही जाणीव जी झालेली आहे ही जाणीव फार महत्वाची आहे. मला असं वाटतं यानंतर येणाऱ्या प्रत्येक बजेटमध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरसाठी विशेष तरतूद करण्यात येईल, कारण त्याशिवाय आपण जगू शकणार नाही. त्यामुळे करोना ही एका अर्थानं ही संधीच आहे की खडबडून आपण जागे झालेलो आहोत आणि पब्लिक हेल्थ कडे जे आपण अक्षम्य दुर्लक्ष अनेक वर्ष करत आलेलो आहोत ते आपण यानंतर करणार नाही. हा जर धडा करता कामा नये, हा जर धडा आपण घेतला नाही तर आपलं भवितव्य कठीण आहे. तर तो धडा घेतला गेलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे तो मुद्दा आहे. प्राजक्ता जोशींनी सामान्य माणसाचा उल्लेख केलेला आहे. पण इथे आपली एक मी तर स्पष्ट केलंच की वेगवेगळ्या पॅकेजमध्ये सर्वसामान्यांसाठी म्हणजे शेतकरी असतील, मजूर असतील, परप्रांतीय मजूर असतील, मायग्रंट लेबर असेल किंवा विधवा, परित्यक्ता, या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आहेत. त्यांच्याकडे क्रयशक्ती त्यांना देण्यासाठी, त्यांना अन्नधान्य देण्यासाठी खूप योजना आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहेत. त्यामुळे सामान्य माणसासाठी काय तुम्ही ज्यावेळी विचारता त्यावेळी त्यांना जगवण्यासाठी आपण सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं आजचं चित्र आहे. मात्र इथे आपण कृपा करून लक्षात घ्या की आपण मायग्रंट लेबरकडे सुरुवातीचे अनेक दिवस म्हणजे जवळजवळ 50 दिवस जे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे तो आपल्या देशासाठी एक कलंक बनून राहिलेला आहे असं मला वाटतं. तुम्हाला आठवत असेल की पहिलं पॅकेज 26 मार्चला जाहीर झाल्यानंतर लोकांचे तांडेच्या तांडे. तुम्ही असा विचार करा ना, हातावर पोट असलेले लोक ज्यांना उधारी द्यायचं बंद केलं लोकांनी, ज्यांना घरमालकांनी सांगितलं की तुम्हारी नोकरी तो गई, अभी तुमको जाना पडेगा, आणि ह्या सगळ्यांनीच आपला मुक्काम आवरता घेतला
आणि साधन नाही म्हणून जे चालत निघाले, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. केरळमधून बिहारमध्ये लोक चालत जायचा प्रयत्न करतात. आणि मला 2 चित्र माझ्या डोळ्यापुढे अशी रुतून बसलेली आहेत माझ्या मनामध्ये. एक तर एक बाई रडते आणि सांगते की मला करोना झाला तरी चालेल, पण मला खायला द्या, कारण मला दूध येत नाही, माझ्या बाळाला देण्यासाठी मला दूध यावं म्हणून तरी मला खायला द्या, करोना झाला तरी चालेल. किंवा दुसरं उदाहरण, त्या एका तरुण मुलीने आपल्या वडिलांना सायकलवर मागे बसवून 1000 मैलाचा प्रवास केला. आता याबद्दल तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण तिला हे करावं लागलं यासाठी आपण किती मोठा अपराध केलेला आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. त्यामुळे तो एक कलंक सोडला तर आपण सामान्य माणसांसाठी या पॅकेजेस मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतो आहोत. आणि शेवटी सगळी गाडी रुळावरती आलेली आहे असं मला वाटतं. आणि चांगल्या प्रकारे आपण मुकाबला केलेला आहे. तुम्ही पहा की आपण ज्या प्रकारे मुकाबला केलेला आहे, जगातल्या इतर देशांना तेवढ्या प्रमाणावर ते जमलेलं नाही. मोठ्या देशांना 130 कोटींच्या 135 कोटींच्या देशामध्ये 60 दिवस लॉकडाऊन ठेवणं ही काही चेष्टेचं काम नाहीये. आणि ते आपण साध्य करून दाखवलं. त्यामध्ये अनेक चुका आपण केल्या, परंतु हे आव्हान किती मोठं होतं तुम्ही कल्पना करू शकता. आणि तुम्ही केसेस जास्त झाल्या नाहीत म्हणून वगैरे आपल्याला आकडेवारी देतात, हेडलाईन्स नेहमी असतात की आपण खूप जास्त रोज मॅक्सिमम आहे. पण तुम्ही पहा की रेट ऑफ ग्रोथ हॅज कम डाऊन. आपला ग्राफ जो आहे तो फ्लॅटन होतो आहे. म्हणजे सुरुवातीला जे 3 दिवसामध्ये संख्या दुप्पट होत होती ती आता दुप्पट व्हायला 18 दिवस लागतात. ही फार मोठी अचीवमेंट आहे. खरं म्हणजे अमेरिकेसारख्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले आहेत, त्या मानानं म्हणजे नो रूम फॉर कॉम्प्लॅसन्सी, मी त्याचं समर्थन करत नाही. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की दर 10,000 माणसांमागे जगामध्ये 147 मृत्यू झालेले आहेत, अमेरिकेमध्ये 335 मृत्यू झालेले आहेत आणि भारतासारख्या देशामध्ये दर 10,000 मागे केवळ 4 मृत्यू झालेले आहेत. ही गोष्ट काय दर्शवते? ही गोष्ट अशी दर्शवते की आपण करोनाच्या अरिष्टाचा मुकाबला खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे. खरं म्हणजे आपल्याकडे लाखो लोक मरू शकले असते, परंतु तसं झालेलं नाही. ही निश्चितपणे जमेची बाजू आहे. मात्र आपल्याला त्यावर समाधान बाळगून चालणार नाही. आपल्याला यानंतरही सतर्क राहावं लागेल आणि आपण जे भगीरथ प्रयत्न आतापर्यंत केलेले आहेत ते यानंतरही मोठ्या प्रमाणात चालू ठेवावे लागतील आणि करोनासह आपल्याला जीवन कंठावं लागणार आहे, असा आपल्याला निष्कर्ष काढता येईल. शेवटचे 2 प्रश्न पॅनलिस्ट कडून येत आहेत. पहिला प्रश्न डॉक्टर नितीन बगलींकडनं आणि त्याच्या पाठोपाठ विकास महाजन विचारतील आणि मग आपण वाइंड अप करूया. डॉक्टर नितीन बगली. तर आपण एक ज्येष्ठ आणि मान्यवर अर्थतज्ञ आहात. आता हा डायरेक्टली जरी कोविडशी रिलेटेड विषय नसला तरी आपण आपल्या भारतीय इकॉनॉमीमध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड, आपल्या डेमोग्राफीचा खूप जास्त महत्वाचा रोल आहे असं नेहमी आपले माननीय पंतप्रधान पण म्हणत असतात. तर आता हाऊ लॉंग यू फील की आपली बलूनिंग पॉप्युलेशन कॅन बी सपोर्टेड बाय आवर जीडीपी ग्रोथ रेट और आवर लिमिटेड रिसोर्सेस अँड लिमिटेड लँड मास. तर जरी डायरेक्ट रिलेटेड नसलं तर हा परपेच्युअल क्वेश्चन आहे की डेमोग्राफिक डिव्हिडंड आणि आपली इकॉनॉमी याचा पेस राहणार का एकमेकांच्या कोऑर्डिनेशन मध्ये? आय गॉट इट. असा प्रश्न पण येऊ द्यात आणि मी दोघांच्या प्रश्नांना एकत्र उत्तर देऊ. ओके सर. प्रश्न थोडासा फिलॉसॉफिकल साइडला आहे. बेसिकली भांगली सरांनी सुद्धा जे काही सांगितलं की ज्या ठिकाणी डिमांड साइड स्टिम्युलस आहे का म्हणून त्यांनी विचारलं. ऑडिबिलिटी थोडी आहे. ऐकू येतं? हो, येते. डिमांड साइड स्टिम्युलस आहे का? आणि मला वाटतं आपल्याकडे सप्लाय साइड हा बराच काळ आपल्याकडे चघळलेला विषय होता. वेगवेगळे आपण जजमेंटल डिमांड साइड आहे का सप्लाय साइड आहे
त्याच्यानंतर आता परत जी मिस्टेक दिसते आहे ती मायग्रंट लेबरच्या बाबतीत आपण ज्या पद्धतीने डिसिजन घ्यायला उशीर केला आपल्याकडे डिसिजन घेण्याचा माननीय प्रधानमंत्री आणि डिसिजन घेण्याचा डिरेक्शन जी काही आहे ती खूप मॅटर करते. ह्या ठिकाणी पुढील काळामध्ये डिरेक्शन मॅटर करणार आहे, स्पीड मॅटर करणार आहे आणि हे जजमेंटल एरर्स कमीत कमी करेल याच्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत का? कारण हा आम्हाला सामान्य माणसाला हे अतिशय भयावह चित्र दिसतं खरं तर. हो, ओके, ऑल राईट. विकास, तुमचा प्रश्न खरं म्हणजे मला 90% ऐकू आला नाही, पण शेवटच्या 2 ओळी ज्या कळल्या त्यावरून तुम्हाला डायरेक्शन मॅटर्स, स्पीड मॅटर्स इन डिसिजन मेकिंग. तर मायग्रंट लेबरच्या बाबतीमध्ये जसं डिसिजन घ्यायला उशीर लागला तसं होता कामा नये, ही तुमची भावना माझ्या लक्षात आली. अँड आय कम्प्लिटली अग्री विथ दॅट. मला वाटतं की हा सगळ्यांसाठीच एक धडा शिकवणारी बाब आहे की मायग्रंट लेबरचा तुम्ही जर घेतलं तर पहिल्या दिवशी पॅकेजमध्ये त्यांचा उल्लेख का नव्हता आला, त्यासाठी 50 दिवस का थांबावं लागलं. मग त्यामध्ये केंद्र सरकार राज्यांना दोष देतं की हा विषय राज्यांचा आहे, राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं, क्लिअर पॉलिसी नव्हती. तुम्ही पहा ना, अनाउन्समेंट केल्यानंतर पहिले 48 तास 24 मार्चला अनाउन्समेंट केल्यानंतर पहिले 48 तास कोणाला काय ओपन असेल, काय ओपन असणार नाही, कोणाला बाहेर जाता येईल, कशासाठी बाहेर जाता येईल याच्याबद्दल काहीही स्पष्टता नव्हती. आणि ही स्पष्टता म्हणजे त्यांच्या मनात स्पष्टता असू शकेल, परंतु ते लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण असमर्थ ठरलो आणि त्यामुळे अनेक प्रश्न तयार झाले. हे यानंतर होणं परवडणारं आपल्याला नाही. त्यामुळे डिसिजन हॅज टू बी इमिडिएट and it has to be right decision because we are talking about human lives. त्यामुळे तुमचं म्हणणं अगदी पूर्णपणे मान्य आहे की डिरेक्शन मॅटर्स, स्पीड मॅटर्स, but more importantly it's the commitment to our own people that matters after all. यांचा प्रश्न जो आहे, नितीनजींचा प्रश्न, डेमोग्राफिक डिव्हिडंड, तो माझा फार आवडता विषय आहे, त्यावरती मी अनेक वेळा कंटाळा बोललेलो आहे. फक्त मी एवढं सांगेन की डेमोग्राफिक डिव्हिडंडचा अर्थ इतरांच्या माहितीसाठी सांगतो की आपलं सरासरी जीवनमान जे आहे भारताचं ते आज मितीला साधारण 29 वर्ष आहे. अमेरिकेचं जीवनमान जे आहे ते 37 वर्षाचं आहे, चीनचं आहे ते 38 वर्षांचं आहे, युरोपचं आहे ते 42 ते 44 वर्षांचं आहे आणि जपान सारख्या देशांचं 48 वर्ष. म्हणजे तुम्ही पहा, सरासरी वय भारताचं फार कमी आहे. म्हणजे हे तरुणाईचं वरदान आपल्या देशाला लाभलेलं आहे आणि याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात. कारण पूर्वी आपण विचार करायचो, तुम्ही जसा विचार अजूनही करता, की पॉप्युलेशन वाढले म्हणजे प्रेशर वाढलं. आता तसं कोणी म्हणत, म्हणजे फार लोक म्हणत नाही. इट इज नॉट द साईज ऑफ पॉप्युलेशन दॅट मॅटर्स, व्हॉट मॅटर्स इज द कंपोजिशन ऑफ द पॉप्युलेशन. या कंपोजिशन मध्ये जर तरुणाईचं प्रमाण जास्त असेल तर ते आर्थिक विकासाला फार मोठ्या प्रमाणावर अनुकूल वातावरण निर्माण करू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पाश्चात्य देश घ्या ज्यांनी खूप प्रगती केलेली आहे, यांची खूप मोठी प्रगती कधी झाली, ज्यावेळी त्यांच्याकडे तरुणाईचं प्रमाण जास्त होतं त्यावेळी. आज मितीला काय आहे, त्यांच्याकडे वृद्धांचं प्रमाण वाढलं आहे आणि आपल्याकडे तरुणाईचं प्रमाण वाढतं आहे, खूप वाढलेलं आहे. आणि ही जी विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे, विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आपण म्हणूया त्याला, ही आणखी 15 वर्ष उपलब्ध राहणार आहे. 15 वर्षानंतर आपल्याकडे सुद्धा ऍव्हरेज एज हे वाढणार आहे आणि आपल्याकडे ज्येष्ठांची संख्या खूप वाढणार आहे, ज्येष्ठांचं प्रमाण वाढणार आहे. संख्या तर सगळीच वाढत असते पण ज्येष्ठांचं प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे ही जी आहे, ही जी विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आपल्याला उपलब्ध झालेली आहे, कुठल्याही देशाला त्या देशाच्या आयुष्यामध्ये एकदाच प्राप्त होते अशी ही संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. मात्र हा अनकॅश चेक आहे, तो जर आपण एनकॅश केला नाही तर मग आपल्यासारखे कर्मदरिद्री आपणच. मग तो एनकॅश करायचा म्हणजे काय करायचं? जर आपल्याला या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा भारताच्या आर्थिक विकासासाठी आणि भारतीय जनतेसाठी जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ते म्हणजे गुंतवणूक करायची ती
एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट आणि दुसरीकडे हेल्थ सेक्टर. या 2 क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आपण केली नाही तर माझं एक आवडतं वाक्य आहे, इफ वी डोंट डू दॅट, this demographic dividend will turn into a demographic nightmare, because we will be creating mouths to feed but not the hands that can work. असं जर झालं, if we fail to harness this demographic dividend, it will turn into a demographic nightmare, and that तसं जर झालं तर आपली भविष्य काळातली पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही. त्यामुळे वेळच आपण याचा फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. इथेच मी थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सो मच. प्रबोधन संवाद दिशा उद्याची च्या आजच्या भागात एमिनंट इकॉनॉमिस्ट डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी या क्लिष्ट विषयात अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला समजून सांगितले. याबद्दल इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव यांच्यातर्फे मी त्यांचे आभार मानते. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व पॅनलिस्ट आणि इतर सर्व व्ह्युअर्स यांचे सुद्धा मी आभार मानते. धन्यवाद. एक अनाउन्समेंट आहे आणि ती अनाउन्समेंट म्हणजे पुढचा कार्यक्रम इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव यांच्यातर्फे 5 जूनला 7:30 वाजता रात्री असणार आहे. आणि वक्ते आहेत विठ्ठल कामत आणि विषय आहे फ्युचर ऑफ हॉटेल इंडस्ट्री. तर लक्षात ठेवा, जून 5 7:30 वाजता विठ्ठल कामत will speak on future of hotel industry. I would like to have a last word. Sure. I also like to have the last word. Okay. प्रथम डॉक्टर वसुधा गर्दे यांचं मनापासून अभिनंदन, त्याचबरोबर मनापासून आभार आणि अभिनंदन. अर्थात श्रीरंग गोडबोले यांनी इंडियन मॅजिक आय, प्रबोधन संवाद, दिशा उद्याची या माध्यमातून अतिशय उपयुक्त असा जो उपक्रम चालवलेला आहे त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद आणि त्यांच्या या पुढच्या वाटचालीला माझ्या शुभेच्छा. आज इथे जे मान्यवर संवादक आले होते त्या सगळ्या संवादकांचे मी आभार मानतो आणि ज्या बाहेरच्या लोकांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नकर्त्यांचे अतिशय उत्तम प्रश्न विचारल्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि इथे येऊन आपल्या सर्वांची संवाद साधण्याची ही जी संधी मला मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे एवढंच सांगून मी इथे थांबतो. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.